रात्रीचे 3 वाजले होते. घरात सगळे झोपले होते, पण ती जागी होती. डोळ्यात पाणी, हात थरथरत होते. कारण डॉक्टरांनी एकच सांगितलं होतं, आता काही आपल्या हातात नाही. त्या क्षणी तुझ्या तोंडातून फक्त एकच शब्द निघाला, श्री स्वामी समर्थ. आणि पुढच्या 5 मिनिटात जे घडलं ते आजही डॉक्टर एक्सप्लेन करू शकत नाही. ती एक साधी स्त्री होती. ना खूप मोठी स्वप्न, ना खूप अपेक्षा. फक्त छोटंसं सुख, नवरा, मुलगा आणि हसतं घर. सकाळी मुलाला शाळेसाठी तयार करताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, संध्याकाळी त्याच्यासोबत खेळताना तिचं हसू. तिचं जग फक्त तिच्या मुलाभोवती फिरत होतं. पण एक दिवस सगळं अचानक बदललं. संध्याकाळी मुलगा खेळून आला. थोडा थकलेला दिसत होता. तिने कपाळाला हात लावला आणि ती दचकली. इतका ताप? सुरुवातीला तिला वाटलं साधा ताप असेल, पण रात्रीपर्यंत ताप वाढतच गेला. औषधं दिली, पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, पण काहीच फरक पडत नव्हता. रात्री 12 वाजता ती घाबरली. मुलगा बेशुद्धसारखा पडला होता. श्वास जड झाला होता. ती घाबरून ओरडली, लवकर हॉस्पिटलला घेऊन चला. हॉस्पिटलमध्ये सगळं वेगाने चालू होतं. डॉक्टर, नर्सेस पळत होते. मशीनचे आवाज चालू होते. तिला काहीच समजत नव्हतं. फक्त एकच दिसत होतं, तिचा मुलगा ICUमध्ये आहे. टेस्ट झाल्या, रिपोर्ट्स आले. डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला आणि काही सेकंद शांत राहिले. तो शांतपणा तिला खूप काही सांगून गेला. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, स्थिती खूप गंभीर आहे. आम्ही प्रयत्न करतोय. तो शब्दच तिचं सगळं तोडून गेला. ती कॉरिडॉरमध्ये बसली, थंड जमिनीवर. आजूबाजूला लोक होते, पण तिला सगळं रिकामं वाटत होतं. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. देवा, माझ्या मुलाला काही होऊ देऊ नको, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. आणि तेव्हाच तिला तिच्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला. तिची आजी, हातात माळ, डोळे बंद आणि एकच वाक्य, कितीही अडचण आली, नामस्मरण सोडू नकोस. नामात सगळी ताकद आहे. ती अचानक उठली. डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता तिच्या चेहऱ्यावर एक ठामपणा होता. ती ICUमध्ये गेली. मुलाच्या बाजूला बसली. त्याचा थंड हात हातात घेतला आणि डोळे बंद करून हळू आवाजात म्हणायला लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला तो फक्त एक आवाज होता, तुटलेल्या मनाचा, आशेच्या शोधातला. पण हळूहळू तो आवाज स्थिर झाला, श्वासाशी मिसळला. तिचा प्रत्येक श्वास, प्रत्येक धडधड फक्त एकच नाव म्हणत होते, श्री स्वामी समर्थ. वेळ जात होता. घड्याळाच्या काट्यांचा आवाज ऐकू येत होता. रात्री हळूहळू सरत होती, पण ती थांबली नाही. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता भीती कमी झाली होती. मनात एक शांत लाट पसरत होती. जणू कोणीतरी सांगत होतं, मी आहे. आणि अचानक ICUमधल्या मशीनने बीप बदलला. मॉनिटरवरची लाईन हलली. नर्स धावत आली. डॉक्टर्स आले. सगळीकडे घाई सुरू झाली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. हे कसं शक्य आहे? ती घाबरून उभी राहिली. तिचं नामस्मरण अजूनही चालू होतं, श्री स्वामी समर्थ. आणि तेव्हाच तिच्या मुलाच्या बोटात हलकासा हालचाल झाला. ती थरथरली. बाळा. हळूहळू त्याने डोळे उघडले. त्या क्षणी तिचं जग पुन्हा जिवंत झालं. ती रडू लागली, पण त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, पण कृतज्ञता होती. डॉक्टर हळूच म्हणाले, हे मिरॅकल आहे. पण ती हलकसं हसली. नाही डॉक्टर, हा मिरॅकल नाही, ही नामस्मरणाची ताकद आहे. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं. समस्या तशाच होत्या, पण तिचा विश्वास बदलला होता. तिला कळलं होतं, जिथे विज्ञान थांबतं तिथे श्रद्धा सुरू होते. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक नाव पुरेसं असतं, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हे विश्वास असेल स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर, तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित कोणाला याची गरज असेल. आणि अशाच सकारात्मक ऊर्जेसाठी सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.